हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता आपण लक्ष्मीनगरमध्ये कैलास काळेले यांच्या प्लॉटवरती आलो आहे आणि या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया की साहेबांपासून त्यांना फायदा झाला आहे का, नक्की काय झाले, तोटा झाला आहे, या सगळ्या गोष्टी आपण आत्ता बघतच आहोत. तर या ठिकाणी कैलास काळेल यांचा भला मोठा असा प्लॉट त्यांनी सक्सेस करून दाखवला आहे आणि त्यांच्या आज प्लॉटमध्ये शिमला मिरची तोडायला चालू आहे. जाग्यावरूनच दिले. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेबांविषयी जे त्यांचं काय मनोगत आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. मला सांगा, सर्वप्रथम साहेबांपासून जे शेड्यूल तुम्ही घेतलं त्याच्यात तुमचं फायदा तोट्याचं गणित कसं लागलं? साहेबापासून ट्रीटमेंट घेतलेलं तर एक नंबरच आहे. तर दरापासून जरासं अवघड होते हो. दरापासून दरामुळे जरा अवघड आहे. बर. साहेबापासून म्हणजे विषयच हार्ड आहे एकदम साहेबांचा. हा काय म्हणजे त्याला काय बोलायचं काय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं आहे साहेब, त्यामुळे बोलायचं काय विषयच राहिला नाही. बर. आता बघा ह्या प्लॉटला जवळजवळ एक 25-30 दिवस झालं मी फवारा मारला नाही. बर. तरी सुद्धा पहिलं जी आहे त्याच्यात बर बर रोग प्रतिकारक क्षमता त्याच्यामुळे ते अजूनपर्यंत टिकून राहिलाय. मी एकदम दुर्लक्ष केलं होतं, म्हणजे सोडूनच द्यायचा असा माझा विषय होता. तर अचानक रेट वाढल्यामुळे परत अजून त्याला म्हणलं, परत अजून आता साहेबांनी घेऊन आलोय, ह्याला परत आपल्याला काय करायला येते का विचारलं तर साहेब म्हणल्यात 70% तर प्लॉट चांगला आहे, पर इथनं पुढं आपण ताकद लाव्या, अजून ह्याला पहिल्यासारखं नावे नेवाण्या म्हणल्यात. अजून तुम्ही 2 महिन्याने अजून ह्या प्लॉटचं कंडिशन बघायला. बर बर. म्हणजे साहेबांपासून तुम्हाला म्हणजे एकंदरीत प्लॉट विषयी फायदा झालाय. फक्त प्लॉट विषयी फायदा झालाय, फक्त रेट पाहिजे जरासं. आता बघितलंच की मार्केटचा हवा काय 10, 12, 8-10 रुपये. आज जवळजवळ किती बाया आहेत? 15 बाया आहेत, त्या 4 गडे आहेत. बर. तेवढ्यात आता परवा मी मागल्या तोडा झाला माझा 30,000 रुपये तोडा झाला आणि माझे 22,000 रुपये रोजगारांचं गेलं. 8,000 रुपये मध्ये काय स्प्रे मारायचं, कसं हे करायचं. म्हणजे एकदम दरामुळे आणि हाय रेट मध्ये किती गावला तुम्ही आतापर्यंत? हाय रेट मला भेटला तसं 45 रुपये. 45 हायेस्ट 45 भेटला. 45 वर भेटलाच नाही. ते आपला एकच झाला. परत त्यानंतर मग 30 रुपयानं गावला. परत मग स्टार्टिंगचं माझा 25 टन माल निघाला. तर मला रेट गावला 11 रुपये. 11 रुपये हा स्टार्टिंगचा. 2 तोड्यातच माझा 25 टन माल निघाला. परत 11 रेट गावला. परत थोडासा मी रेट डाऊन झाल्यामुळे दुर्लक्ष केलं त्याच्यात. मग त्यानंतर 45 रेट झाला. परत 45 रेट होऊन काय झालं, त्यावेळेस दुर्लक्ष केल्यामुळे माल थोडा कमी निघाला. आता हे सगळी रोपं किती आहेत तुमची? आता 32,000 रोपं आहे ती. बर. म्हणजे 35,000 लावलेली, 32 राहिली ती जळपळ झालेली आहे ती बऱ्यापैकी. तरी सुद्धा तुम्ही एकंदरीत सरासरीत फायदा. तर आतापर्यंत तुमचं किती टन माल निघलाय? सरासरी 100 ते 110 टन. म्हणजे तसा लिगली असं बाहेर ही करून दिला आणि बाहेर असं काढून टाकलेलं एक 20-30 टन माल असेल बाहेर पिकल्याला. परत थ्रिप्सवाला हे. बर. आणि आता मला सांगा की ह्याच्यात आता तुम्हाला पैसे किती झालेत आतापर्यंत? आतापर्यंत तसं बघा की एवढं रेट कमी असून बी 16 लाख रुपये झालं. आणि तोडं किती झाले? तोडं 15 आणि आजचा 16वा आहे. थ्रिप्स आणि लाल तुमचं जे बाहेर निघालं ते कशामुळे निघालं? रेट नसल्यामुळे मी तोडायला वेळ केला. बर. आणि कधी कधी दुर्लक्ष बी केलं जरा काय रेट कमी असल्यामुळे दुर्लक्ष केलं. बर. काय परवडत नाही. आता असं शेड्यूल ठेवायचं म्हणलं तर लय खर्च काय. बर. आणि खर्च म्हणलं ना, हे असं वजा म्हणलं तर आपण अजून लॉस मध्ये जाऊ शकतोय. बर. त्यामुळे पण तुमचा तोटा झालाच की, कारण तुमचा माल तेवढा बाहेर निघाला. माल निघाला की ती आहेच की. तिथं वजाबाकी झाली तुमची. तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं असतं तर तो माल तुम्हाला प्लस मध्ये घेऊन गेला असता. पण रेट अभावी सगळं हे होतंय ना, माणसाचं खर्चीकरण होऊन जातंय एकदमच. रेट जर 30 रुपये असला रेग्युलर तर मग खर्च करायला काय सुद्धा वाटत नाही. 25-30 ची लेवल राहिली तर मग रात्रंदिवस झटायचं. एक वेळेस मी रात्रीचं बी स्प्रे घेतले त्याच्यावर. साहेबांनी म्हणलं ना रात्रीचा स्प्रे घ्यायला लागतोय आता, तर रात्रीचा स्प्रे घेतलेला आहे. एवढ्या परत आपण ताकद ठेवल्या. परत रेट पाय साहेब बी काय करू शकत नाही. आपण काय करू शकत नाही. रेट असतं तर आज हे असं तुम्हाला प्लॉट बघायला भेटला नसता. ह्याच्यापेक्षा जबरदस्त अजून काठीच्या वर प्लॉट गेला असता आपला. जवळजवळ 1 महिना झाला ह्याला एक लिक्विड बी सोडलं नाही. पण पहिल्या जी सोडलेलं आहे पहिल्या जी सोडलेलं आहे आणि ते भिजू घातलेलं ते होतं औषधं
ती सोडले बघा एकदा. काय भिजू घातलेलं औषध ती काय आहे, ग्रो कॉम्प्लेक्स गुळ, ग्रो कॉम्प्लेक्स गुळ आणि इष्ट ते भिजू घालून सोडलं. भिजू घालून बरं त्याचा वास अजून त्या बॅरल मधून येतो. बरं तुम्ही चालतंय. तसं म्हणलं तर बॅरल बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल किती शेवळ्या चढलाय त्याच्यावर. सारखं 25-30 दिवस झालं स्प्रे बी नाही, त्यामुळे पाणी साठवून ठेवलेलं तसंच राहिलेलं आहे. आवरेजच्या बाबतीत काय वाटतं साहेबांचं शेड्यूल कसं वाटतं तुम्हाला? अवरेज बाबतीत तर बघ सगळेजणच बघते ती. ह्याच्या अगोदर मी करत होतो मिरची, एवढं अवरेज कधीच निघलं नाही. बरं यावेळेस भरपूर अवरेज निघले. हां रेटमुळे थोडंसं खच्चीकरण झालं नाही तर ह्याच्यापेक्षा 110 टन आहे तर जवळजवळ 170-80 टनापर्यंत सहज गेलो असतो मी तर. गेला असता ना? हो सहज म्हणजे गेलो बाहेरचा वगैरे सगळं कॅल्क्युलेशन करून. सगळं एकदम म्हणजे त्या हिशोबानंच मी वागलो असतो ना. बरं बरं व्यवस्थित शेड्यूल बी फॉलो केलं असतं. बरं बघा शेतकरी मित्रांनो, जे टनेच्या बाबतीत साहेबांचं जे आपण आता बघतोयच की 1 नंबर महाराष्ट्रामध्ये काम आहे टॉप लेवलचं टनेच्या बाबतीत. परंतु बघा शेतकऱ्या सध्या सांगितलंच आपल्याला की याच्यामध्ये मला थोडं खच्चीकरण झालं, माझं रेट कमी होतो आहे त्याच्यामुळं. पण शेतकऱ्यांच्या काही असं सिस्टम आहे की चालू रेट खच्चीकरण होतं आहे त्यांचं रेट कमी झाल्यामुळं, परंतु नंतर रेट वाढला का परत लिक्विड सोडायला जोर करतात, पण त्यावेळेस प्लॉट काय साथ देत नाही. त्याच्यामुळं तुम्ही शेड्यूल जे आहे ते परफेक्ट वापरायचं, कारण रेट कधी उचलेल कधी कमी होईल ह्याची गॅरंटी नसते. परंतु तुमचा प्लॉट जर तुम्ही स्ट्रिक्ट ठेवला एकदम, तर ज्यावेळेस रेट उचलेल त्यावेळेस तुमचा सगळा माल टॉप लेवलनं येईल आणि तुम्हाला भरगतच असे पैसे मिळाय, काही अडचण राहणार नाही. हे तुम्ही बघितलं आहे, बघतायच. त्यामुळं तुम्ही रेट कमी आला म्हणून खचून जाऊ नका, कारण नंतर मध्येच रेट जर वाढला, कारण खाली आला म्हणल्यानंतर वाढत असतोच, त्या काळात जर तुम्ही दम काढला आणि शेड्यूल जर परफेक्ट वापरलं तर तुम्हाला आर्थिक जो पाठबळ आहे ते तुमचं भरून निघणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा. धन्यवाद.